आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या संमेलनामुळे फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. सर्व महापुरुषांना आपणा सर्वांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो. आज जालना या ठिकाणी होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या महाराष्ट्रातील तमाम वंचित बहुजनांचे मसीहा, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, विचार मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते पद्मश्री लक्ष्मण माने साहेब, आमचे दुसरे नेते आदरणीय आमदार इम्तियाज जलील साहेब, विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि लाखोच्या संख्येने उपस्थित असलेले माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, अनेक वक्त्यांची भाषणं या ठिकाणी ऐकली. मित्रांनो, ही सभा बघितल्यानंतर गेली 70 वर्ष या देशामधल्या, या राज्यातल्या प्रस्थापितांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना वापरलं. तुमची आमची फक्त मतं घेतली. तुम्हा आम्हाला सत्ता दिली नाही, सत्तेमध्ये भागीदारी करून घेतलं नाही. आमच्यावरती शिक्का मारला. या समाजाला, या लोकांना विकत घेता येतं. आज या जाहीर सभेच्या वतीनं आपण जे कोणी आम्हाला म्हणतं की यांना विकत घेता येतं, जर प्रामाणिकपणे आपण मतदानाच्या दिवशी जर मतदान केलं तर या जालना लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही उत्तर देऊया. या सभेला आलेली जी जनता आहे ती जनता कुणाच्या गाड्या घेऊन आली नाही, घोड्या घेऊन आली नाही, कुणाचं जेवण घेऊन आले नाही. स्वतःच्या खिशात पैसे घातले आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कशासाठी? 70 वर्ष आम्ही भोगलं. या हरामखोरांनी आम्हाला वापरला, दारामध्ये तिष्ठा ठेवलं, आमचा अपमान केला, आमची अवहेलना केली. 70 वर्ष आमचं मुद्दल तुमच्याकडे शिल्लक आहे. येणाऱ्या 2019च्या निवडणुकीला मुद्दल तर घेणारच आहोत, पण ते मुद्दल घेताना व्याजासह घेण्याची तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये धनगर आले, भटके विमुक्त आले, एक एक समाज जोडला गेला. 70 वर्ष आम्हाला एका समाजाला वापरला. एक कडी वापरता येते, एक समाज वापरता येतो. दलित वापरला, मातंग वापरला, बौद्ध वापरला, मुस्लिम वापरले, भटके विमुक्त वापरले, धनगर वापरले, माळी वापरले. एक कडी वापरता येते. पण आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला. कडीला कडी लावली, कडीला कडी लावली. धनगराला भटके विमुक्त जोडले, भटके विमुक्तांना बौद्ध जोडले, बौद्धांना औरंगाबादच्या सभेमध्ये मुस्लिम जोडले, न्हावी जोडला जातोय, माळी जोडला जातोय. ज्यांना ज्यांना 70 वर्ष वापरले ते सगळे जोडले गेले. कडीला कडी, कडीला कडी जोडली. साखळदंड तयार झाला. एका कडीनं काही होत नाही. साखळदंडाची ताकद साखळदंड माजलेल्या हत्तीला देखील आखळू शकतो आणि तो साखळदंड आदरणीय बाळासाहेबांच्या हातामध्ये दिलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता, आणि मग कुणीतरी जालन्याचा खासदार उभा राहतो आणि आमच्या अन्नदात्या शेतकऱ्याला साला म्हणतो. कुणीतरी बारामतीचं उभा राहतं, पाणी मागतं म्हणे धरणामध्ये लघवी करू का म्हणतंय. कुणीतरी उभा राहतं, आमच्या या बहिणीला घरातून पळून जाण्याची भाषा करतंय. मला असं वाटतं इतकी मस्ती आली असेल तर 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा साखळदंड आदरणीय बाळासाहेबांच्या हातामध्ये देऊया आणि ज्यांना ज्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती उतरण्याचं काम आम्हाला माहिती आहे. 70 वर्षापूर्वीचा मनुवाद गाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धावून आले आणि 70 वर्षानंतर पुन्हा या महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांना, ओबीसींना, मुस्लिमांना ज्यांनी ज्यांनी नाकारलं त्यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत. आपण साथ देणार आहोत की नाही? आमच्यावरती शिक्का लागला, यांना विकत घेता येतं. आपण विकले जाणार आहोत का?
अरे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना तुमच्या आमच्या जीवावरती तुमच्या आमच्या सारख्या सवंगडांना मावळ्यांना बरोबर घेऊन इथल्या वतनदाराचं, इथल्या सरंजादाराचं, इथल्या देशमुखाचं तख्त उद्ध्वस्त केलं आणि बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षानंतर महाराजांच्या हातामध्ये शस्त्र होतं, महाराजांच्या हातामध्ये तलवार होती. आता तलवार नाही आहे. बाळासाहेब त्याच दिशेने निघालेत. 169 घरांनी त्यांना उद्ध्वस्त करायचंय, त्यांचं तख्त उद्ध्वस्त करायचंय आणि ते हत्यार आहे मतदान बटन दाबून. निवडणुकीच्या दिवशी बाळासाहेबांचा आदेश बळाने वापरलाय. 70 वर्ष गावचा सरपंच करायचा साहेब, खेड्यापाड्यातली लोक आलेली आहेत. राखीव जागेवरचा जर सरपंच करायचा, जसं राज्यामध्ये 169 घरांनी आहे तसे गावामध्ये 2, 4, 5 घर असतात, तेच वापरतात. गावचा सरपंच करायचा तर असा सरपंच करतात, शिकलेला करत नाही, चळवळीतला करत नाही, तालुक्याला जाणारा करत नाही. तर असा सरपंच करायचा. बीडीओ आल्यानंतर, तहसीलदार आल्यानंतर किटलीमध्ये चहा टाकून त्याने चहा वाटला पाहिजे, असा सरपंच गावचा केला जातो. दलित वस्ती आमची, निधी आमचा, बांधकाम आमच्या वस्तीमध्ये करायचं आणि कॉन्ट्रॅक्टर कोण? दलित वस्ती मधला असला पाहिजे की नाही? अरे किती दिवस हे सहन करणार आहात? आणि म्हणून आरपारची लढाई आहे. जाता जाता एकच म्हणेल की शेवटची लढाई आहे. आम्ही संविधानाच्या बाजूने आहेत. आमची लढाई कुणाच्या विरोधामध्ये? ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, ज्याने तुकाराम महाराजाला इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून मारलं, ज्याने तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकली, ज्याने महात्मा गांधीजींना गोळ्या झाडल्या, ज्या विचारसरणीच्या लोकांनी नरेंद्र दाभोळकरांना मारलं, ज्या विचारसरणीच्या लोकांनी कॉम्रेड गोविंदभाई पानसरेंना मारलं, करबुर्गींना मारलं, अशा प्रवृत्तीला ठेचायचं काम आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 2019च्या निवडणुकीमध्ये आम्हाला करायचंय. आणि म्हणून आम्ही सगळे भटके विमुक्त, बाकीचं आहेच आहे, पण आम्ही पण निघालोय. साहेब, देशाला 70 वर्ष झाली, स्वातंत्र्य आमच्या दारापर्यंत आलं नाही. गाव नाही, घर नाही, पोलीस कधी पण येतात. परवा एका पारधी समाजाच्या घरी गेलो होतो. आमच्या पारधी समाजातल्या एका कार्यकर्त्यानं पोराचं नाव ठेवलं नरेंद्र मोदी. मला जरा उत्सुकता वाटली. मी त्याला म्हटलं, अरे का रे बाबा? तो म्हणणं काय करणार बघ आता. जेव्हा 2019ला नरेंद्र मोदी भाषण करत होते, मैं देश का चौकीदार हूं, मैं ही नहीं खाऊंगा और खाने भी नहीं दूंगा. 4.5 वर्षामध्ये नीरव मोदी, ललित मोदी या देशाला लुटून परदेशामध्ये पळून गेलेत. आणि म्हणून नरेंद्र मोदी चहावाला वाटत नाही. तो कदाचित लहानपणी आमच्या पारध्याच्या, रामोशाच्या, टकाऱ्याच्या वस्त्यावरती राहिला होता की काय असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून आम्ही चोर, तो महाचोर आहे. आणि म्हणून माझ्या पोराचं नाव नरेंद्र मोदी ठेवलेलं आहे. मित्रांनो, यांची हकालपट्टी करायची आहे. आदरणीय बाळासाहेबांना आपण सर्वजण ताकद देऊया. सगळ्या समाजातली माणसं बाळासाहेबांच्या सोबत उभी आहे आणि त्याच्यामुळे येणारा काळ हा वंचित बहुजन आघाडीचा आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना, खूप लोकांना आपण मुख्यमंत्री केलं. आज या ठिकाणून जाताना प्रतिज्ञा करा, शपथ घ्या. काही झालं तरी चालेल, कोणती शक्ती माझ्या घरी आली तरी चालेल, पण 2019च्या निवडणुकीमध्ये मत हे माझं बाबासाहेबांना मत असणार आहे. 2019ला दिल्या जाणारं मत हे बाबासाहेबांना अभिवादनासाठी असणार आहे. इतके दिवस बाबासाहेबांची नावं घेतली. आमच्या अंगावरती कापडं, साहेब माझ्या अंगावरती कापडं, बाबासाहेब जन्माला आले नसते तर माझ्या अंगावरती कापडं देखील आली नसती. आणि म्हणून जाताने, उठून जाताने इथून प्रतिज्ञा करा, काही झालं तरी चालेल, बाबासाहेबांना अभिवादन करायचं. तर 2019ला मतदान फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण आहे माहिती नाही. बाळासाहेबांनी दगड दिला तरी सुद्धा मतदान करायचं, अशी प्रतिज्ञा या निमित्ताने करा. एवढ्याच्या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सप्रेम जय भीम घालतो. जय भीम, जय शिवराय. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.